नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण तायडे सर पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय। मॅथ 1 आणि आत्ता येणारा पेपर या पेपर संदर्भात काही महत्त्वाचे क्वेश्चन्स जे आपण घेतोय चॅप्टर नंबर 4 मध्ये फायनान्शियल प्लॅनिंग मधून। फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर कम्प्लिटली रिलेटेड टू जीएसटी। याच्यामध्ये सिंपली एक मार्ग आपल्याला इथे येऊ शकतो की जीएसटीचं नाव काय असेल, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। जीएसटी इफेक्ट कधी करतोय 1 जुलै 2017 आणि जीएसटी ज्या टॅक्सेस पासून फॉर्म झालाय ती सगळी टॅक्सेस एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्युटी, सेंट्रल टॅक्स या सगळ्या टॅक्सेसला क्लब केलं गेलं आणि त्याच्यानंतर जो नवीन टॅक्स जी नवीन कर प्रणाली आपल्या समोर घेऊन आले त्याला म्हटलं गेलं जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। इफेक्टिव्ह होतोय 1 जुलै 2017। या सगळ्यांकडे आपल्याला लक्ष ठेवायचं चॅप्टर मध्ये, कारण रिव्हिजन चालली आहे आणि या चॅप्टर मध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी समजत नाहीये। म्हणून मी प्रवीण तायडे सर क्लास ग्रुप पुन्हा एकदा एक रिव्हिजन, एक छोटीशी प्रॅक्टिस। याच्यानंतर याच्या पेज मध्ये जर आपण नेक्स्ट टाइमला गेलो तर इथे आपल्याला सांगितलं काही महत्त्वाच्या गोष्टी। याच्यामध्ये पाहिलं असेल आपण की जीएसटी मीन्स व्हॉट, सीजीएसटी सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, एचजीएसटी स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। बिल बनवलं जाते, याच्यामध्ये जीएसटी नंबर सांगितलाय, हे नक्की लक्षात ठेवायचं की टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर असतो। याच्यामध्ये हा पॅन कार्ड नंबर दिलेला आहे आपल्याला, टॅक्स आयडेंटिफिकेशन, सुरुवातीचा नंबर हा स्टेट कोड असेल बघा 27 महाराष्ट्राचा कोड। बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, कारण हे चॅप्टर खूप महत्वाचं आहे। खूप सारे मार्क्स देणारं चॅप्टर आहे गणितामध्ये, पण आपण व्यवस्थित लक्ष देत नाहीये, कारण माझ्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणी अडचण येतात। याच्यानंतर जीएसटी मध्ये आपल्याला बिल बनवताना काही महत्वाच्या गोष्टी दिल्या, तर एक स्लॅब बनवून दिलाय। आता स्लॅब बनवून दिलाय याचा अर्थ काय झालं की याच्यामध्ये बघा 0 टॅक्स असेल, ओके, सो 0, 5%, 12%, 18% अँड 28%। सर हे या पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलंय। याच्यामध्ये 0 रेटेड, लो रेटेड, स्टँडर्ड रेटेड, बघा जीवनावश्यक ज्या वस्तू असतात इसेन्शियल कमोडिटीज यांच्यावरती कुठलाही टॅक्स लागत नाही। 5% जे टॅक्स आहेत त्याच्यापेक्षा थोड्याशा वरच्या गरजेच्या गोष्टी असतील। याच्यामध्ये सांगितलं की एलपीजी गॅस सिलेंडर घरामध्ये लागतो, चहा कॉफी आपण दररोज वापरतो, ह्या झाल्या जीवनावश्यक गोष्टींसोबत असलेल्या वस्तू की 5%। याच्यानंतर गरज नसताना आपण घी खातोय, बटर खातोय, ड्रायफ्रुट्स खातोय, याच्यावरती लोकांना माहितीये की घेणार 12% गव्हर्नमेंट आपल्याकडनं घेते। परफ्यूम, मेटल आयटम्स 18% आणि 28% की ज्या गोष्टी कारण नसताना आपण यूज करतो या सर्व वस्तूंवरती टॅक्स किती घेतोय 28%। या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे। याच्यामध्ये एक महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की याच्यामध्ये एक नोट दिलेली आहे की इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल, डिझेल आर नॉट अंडर परव्ह्यू ऑफ जीएसटी, म्हणजे हे जीएसटी मध्ये कॅल्क्युलेट केलेले नाहीये। अजूनही इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल, डिझेल घेतले गेलेले नाहीये। याचा अर्थ असा होतोय की याच्यावरती क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे। एक छोटंसं वाक्य 1 मार्क एमसीक्यू मध्ये येऊ शकते, तर नक्कीच आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे।